गुड मॉर्निंग गाईज. तर मित्रांनो, आज आहे बुधवार. टाईम झालेला आहे सकाळचा 10:30. आपल्याला जायचं आपली छोटी मोठी कामं संपवण्यासाठी. तर सर्वप्रथम मी तुमचा दोस्त, तुमचा होस्ट, तुमचं स्वागत करतो. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय चॅनल @पनवेलकर विशाल 3705. तर तुम्ही सगळे कशा आहात? एकदम कडक लाल भडक. तर मित्रांनो, आता सीन काय माहिती का, आता आपल्याला जायचं आपली जी ॲम्ब्युलन्स आहे तिला घेऊन जायचं शोरूमला, कारण तिची जी सर्व्हिसिंग आहे, फ्री सर्व्हिस, ती अजून व्हॅलिड आहे. तर ती करून घेऊयात आपण. पण त्याच्या अगोदर आपल्याला जायचं नवीन पनवेलला, कारण आपली जी भक्ती आहे, माझी मुलगी, तिला मला सोडायचं आहे तिच्या टॅलीच्या क्लासला. तर आता मी जातो, पहिलं तिला क्लासमध्ये सोडतो. आणि पावसाने एवढी मस्त माहोल गेलेला आहे, पाऊस कालपासून आपल्या इथं प्रॉपरली चालू झालेला आहे. तर आपण काय बाईकवर फिरू शकत नाही. तर आपण आता काय करू, आपली किया कॅरन्स घेऊन जाऊ, पद्धतशीर मस्तपैकी जाऊ. तुम्हाला मी बाहेरचं दाखवतो वातावरण काय झालं आहे, कसं झालं. मस्त एकदम कूल झालं आहे, एकदम जाड टी शर्ट घातलेलं आहे. आता थंडीचं असं वाटायला लागले की बाबा थंडी वाजायला लागलेली. तर त्याच्यामुळे आपण मस्त जाड टी शर्ट घातलेलं आहे. तर काय टेन्शन नाही. तर स्टे ट्यून गाईज, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळाने ऑन द वे. आपण आपल्या घरनं निघालेलो आहे आणि आपण आलेलो आहे गावदेवीला. मला वाटतं गावदेवीला रिक्षा नाही आहेत, लोकांची लाईन लागलेली आहे. रिक्षा असतील म्हणजे आता अप्स अँड डाऊन्सला टाईम लागतो, जाण्या येण्यात वेळ जातो. पावसामुळं खड्डा ट्रॅफिक कंटिन्यू असते. एक रिक्षा इथून युटर्न मारते, बरीचशी लाईन लागलेली आहे रिक्षासाठी. आणि आपल्याला जायचं आहे राईटला, पनवेलच्या दिशेने. कालपर्यंत जी जागा उन्हाने एकदम अशी गरम झाली होती, आज ती एकदम थंड झालेली, एकदम बरा वाटतोय. गाडीवर हलका हलका पाऊस पडतोय, गाडी पण ओली होती. आपण पण उतरताना वगैरे अंगावर जरा पाणी पडलं तर छान वाटतं एकदम. तर आता आपण चाललेलो आहोत. आपले छोटे मोठे कामं आहेत ती पहिली संपवू, त्याच्यानंतर घरी येऊन मला ॲम्ब्युलन्स घेऊन जायला लागेल परत, कारण तिला पण सर्व्हिसिंगला टाकायची, तिची फ्री सर्व्हिस आहे. तर आता आपल्याला पहिलं काम आहे, आपल्याला भक्तीला सोडायचं तिच्या क्लासला. त्याच्यानंतर सेकंड काम आहे, आपल्याला जायचं पोलीस स्टेशनला. पोलीस स्टेशनला आपल्याला का जायचं आहे, कारण आपली जी सपनाची जी पोलीस NOC आपण काढायला दिली होती ती अजून आलेली नाही आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे पोलीस स्टेशनला. तर चला पटापट जाऊयात, मग मी तुम्हाला भेटतो मित्रांनो पनवेलला. तर फायनली मित्रांनो, आपण आलेलो आहे आपल्या नदीवरती विचुंब्याच्या. आणि राईट साईडला तुम्ही पाहू शकता सर्व जी घाण असते, अलगी जी असते, ती वरती जमा झालेली आहे. आणि थांबा मी तुम्हाला काच खोलून दाखवतो. जी अलगी आहे ती हळूहळू आता पुढे सरकणार आणि फ्रेश वॉटर येणार. आणि ग्रीनरी बघा काय सुंदर दिसते. आणि आज लेफ्ट साईडला जी नर्सरी आहे ती पण एकदम अशी फ्रेश वाटते, एकदम फ्रेश, आंघोळ केल्यासारखी. आता तुम्हाला मी जी आमची नदी दाखवली तिच्यावरती जी अलगी जमली आहे, हळूहळू पाण्याने तो फ्लो, म्हणजे जसा जसा पाऊस स्पीड पकडेल तसं तसं ते सगळं निघून जाणार आणि एकदम फ्रेश वॉटर वरतून वाहणार. म्हणजे एकदम बघायला भारी वाटते. नदी पण भरणार. आता BMCची मेहनत वाढणार आहे, कारण जे नाले बिले आहेत ते आता तुम्हाला सुरुवातच होतील, कारण पाऊस मस्त पडलेला आहे. दोन दिवस झाले ना आपला पाऊस पडतोय, काल आणि आज आहे ना. हां, म्हणजे 2-3 दिवस झाले मस्त पाऊस यायला लागला आहे. एकदम भारी वाटतं आपल्याला, एकदम भारी. असं वाटतं नुसती गाडी घेऊन फिरावा, या गल्लीतून त्या गल्लीतून, त्या गल्लीतून ह्या गल्लीत. तर चला पहिला आपण जाऊ आता भक्तीला तिच्या क्लासमध्ये फेकून देऊ. हे जे रोडच्या मध्ये आपण झाड पाहतात आहेत बारीक बारीक, हे झाडाचं नाव मला माहिती नाही, पण आता ते उन्हाळ्यामध्ये लावले होते, पण ते आता या 2-3 दिवसामध्ये ते पण एकदम फ्रेश झालेले आहेत. आणि जसे जसे ते मोठे होणार तर अजून सुंदर दिसेल आपलं एन्व्हायरमेंट. झाडे लावा, झाडे जगवा. बघा आता झाडे आपल्या इथं मस्त लागलेली आहेत, आता ते जगणार पण आहेत पावसामुळे. तर आपण पाहू शकता आता भक्ती चालली आहे तिच्या क्लासला, शाव इन्स्टिट्यूटला. तर चला पहिलं काम आपलं झालेलं आहे, सोडलं आहे तिला आपण. आता आपण आपल्या दुसऱ्या कामासाठी चाललो आहे खांडेश्वर पोलीस स्टेशनला. आपण आलेलो आहे आपल्या पोलीस स्टेशनच्या गल्लीमध्ये आणि आपल्याला जायचं आहे पोलीस स्टेशनमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं. कारण मला NOC खूप महत्त्वाची आहे. आता बघू ते काय बोलतात काय नाही, नाही तर मला काहीतरी सेकंड ऑप्शन करायला लागेल. मला NOC घेणंच आहे. जर NOC आपल्याला नाही, जितक्या लवकर भेटेल NOC तितक्या लवकर काम होईल. ऑलरेडी आपलं काम 3-4 महिने डिले झालेलं आहे. तर आपण पाहू शकता राईट हँड साईडला हे आपलं पोलीस स्टेशन आहे बघा. आपण वरती बोर्ड बघू शकता, खांडेश्वर पोलीस स्टेशन. तर आता फटाफट गाडी पार्क करतो आणि आतमध्ये जाऊन येतो. फायनली मित्रांनो, आपलं पोलीस स्टेशनचं काम झालेलं आहे. आपल्या इथं आपले दादा आहेत, दादाने आपल्याला सांगितलं आहे की NOCचा तो फॉर्म घेऊन ये. आणि जर इथं तो फॉर्म नाही आहे म्हणजे आपली NOC बनलेली आहे. तर आता आपण इथून जाऊया सायबरमध्ये जाऊन एकदा मला चेकआउट करायला सांगितलं. आता जाऊन चेक करतो कसं काय. जर सायबरमध्ये भेटलं तर वेल गोळ्या, म्हणजे आपली एक साईडची NOC एल्मर राहिली अहमदनगरची, तर गावी जायला लागेल परत एकदा NOCसाठी. तर चला मित्रांनो, आता आपण काय करू, लवकरात लवकर सायबरमध्ये जिथं आपण फॉर्म भरला तिथं जाऊ
फॉर्मची डिटेल घेऊ आणि ही गोष्ट क्लिअरच करतो आज काही जरी झालं तरी. तर स्टे ट्यून गाईस, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळाने. तर मित्रांनो, आता आपलं पोलीस स्टेशनचं पण काम झालेलं आहे, मी तुम्हाला तसं सांगितलं आहे. पण आत्ता मी चाललेलो आहे, माझं अजून एक काम आहे. जे आपल्या गाडीवरती काय होतं आहे, काही लोगो वगैरे लावलेला नाही आहे. तर आपण पंपावर गेलो ना डिझेल भरायला, तर आपल्याला त्यांना सांगायला लागतं की डिझेल डालणं भाई. तर मग आता मी काय केलं आहे, तर त्याच्यावरती एक लोगो लावला आहे डिझेलचा. पण तो कसा लावला, थोडा स्टाईलमध्ये, ॲडव्हेंचर स्टाईलमध्ये लावला आहे. कारण काय व्हायचं, ते साधं टाकलं की ते एकदम कस्तरी दिसतं, एकदम बेकार वाटतं. त्याच्यामुळे मी थोडं स्टायलिश लावलं आहे फॅन्सीमध्ये. आणि काय बोलत होतो मी तुम्हाला, तर आता आपलं ते पण काम झालेलं आहे. आपण चाललो आपल्या घराकडे. मी उतरलं की तुम्हाला दाखवतो तो लोगो मी कसा लावला आहे. तर प्लीज मला कमेंट करून सांगा तुम्हाला तो आवडला नाही आवडला, काही चेंजेस करायचा असला पण त्याच्यामध्ये करू, काय हरकत नाही. आणि आता आपल्याला आपली जी ॲम्ब्युलन्स आहे ना ती एका मित्राला द्यायची आहे, म्हणजे ते देखील ड्रायव्हरच आहेत, तर त्यांना द्यायची आहे. आणि मला संजय दुसरी ॲम्ब्युलन्स देणार आहे, कारण हिला लाईट जराशी कमी आणि ही लोकलला चालते. मला जी गाडी भेटणार मग मला लॉंग रूटला मला ती चांगली, कारण तिला फॉग लॅम्प वगैरे आहेत. तर जास्त काही मी आता बोलत नाही. आपण काय करूयात, लवकरात लवकर आपण आता आपल्याला अजून एक काम आहे, सायबरमध्ये जायचं आहे. आपल्याला जाऊन चेक करायचं आपली NOC आली का नाही. तर पटापट मी सायबरला जातो, तिथं चेक करतो. NOC आली असेल तरी मी तुम्हाला सांगेल, नसेल आली तरी मी तुम्हाला सांगेल. तर स्टे ट्यून मित्रांनो, मी भेटतो तुम्हाला थोड्याशा वेळाने. तर फॅमिली, आता आपण आलेलो आहे खांदा कॉलनीच्या अंडरपासला. आणि इथं रिक्षावाला किती मूर्ख असेल, त्याची गाडी, त्याला समोरची गाडी रिवर्स घेते आणि तो त्याच्या मागं जाऊन उभा राहिला आहे. हां, आणि आपण पाहू शकता वरनं ट्रेन चाललेली आहे. ही जी लोकल ट्रेन आहे मुंबई आपल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल टू पनवेल, ही लोकल ट्रेन आहे. आणि इथं थोडीशी आपल्याला ट्रॅफिक लागलेली आहे, कारण आता पावसाच्या दिवसामध्ये इथं हेच होतं, कारण मध्ये एक खड्डा आहे लेफ्ट हँड साईडला. खड्डा इन द सेन्स तो नाला आहे, जे पाणी बाहेर काढण्यासाठी जो नाला असतो तो जर भरला असेल तर आपल्याला जजमेंट येत नाही. बऱ्याचशा लोकांची गाडी त्याच्यामध्ये उतरते. पण आता काय झालं, या भाऊने गाडी थोडीशी पुढं आणली चुकून, तर त्याला रिवर्स घेऊपर्यंत इथं कमसे कम 50-60 गाड्या जमल्या. कारण हा रस्ता जो आहे हा कंटिन्युअस चालू असतो. तर चला पटापटात आपण हा रस्ता क्रॉस करूयात, कारण इथं कसं आहे, पाऊस जर चालू असला ना या खड्ड्यामध्ये, म्हणजे ह्या अंडरपासमध्ये पाणी बघा लेफ्ट साईडला तुम्हाला दिसत असेल की फक्त पाणी दिसेल. त्याचा हे नाही समजत, जजमेंट नाही येत की तो किती खोल आहे. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होतो नेहमी इथे. आता आपण इथलेच आहोत तर आपल्याला माहिती आहे, नवीन गाडीवाला आला की तो फसतो, त्याची गाडी पसते त्याच्यामध्ये. तर आता आपण आलेलो आहे KTMच्या शोरूमजवळ. आपण लवकरात लवकर जाऊ. पावसात फिरायला मजा येते, पण चिकचिक पण खूप होती. हे बघा राईट हँड साईडला KTMचं शोरूम आहे. तर चला लवकर जाऊ आपण सायबरला, पनवेलला. कारण आपल्याला घरी जाता जाता आपल्या रस्त्यामध्ये सायबर आहे, जिथं आपण फॉर्म भरला होता. तर आपल्याला एक नवीन काम आलं की आपण आपल्या भक्तीला सोडली होती क्लासला, तर तिथं क्लास पण सुटला आहे. तर आता जाता जाता आपण तिलाही घेऊन जायचं. म्हणजे हे आजचं आपलं घरचं दिवसभराचं तिसरं काम जे कंप्लीट होईल. आणि चौथं काम आहे जे आपल्याला सायबरला जायचं आहे. आणि इथं रस्त्याचं काम म्हणजे यांनी काय पाईप का काहीतरी टाकले रस्ता खोदून, तर वाट लावून टाकले रस्त्याचे. आपण पाहू शकता खड्डे पण झाले आहेत आणि रस्ता पण आता शॉर्ट झाला आहे, कारण त्यांनी ते नुसतं आता पोत्रा मारला आहे, फक्त त्याकडे टाकले आणि सोडून दिले. बघा या भाऊला किती घाई आहे. आता बघूयात आपण भक्ती खाली आली आहे का नाही. आली भक्ती आलेली आहे खाली. पटकन तिला घेऊ आणि आपण पुढे निघून जाऊ. तर पाहू शकता आपली ब्लॅक कोरियन गर्ल परत आलेली आहे. हिला आपल्याला कोरियाला पाठवायचं आहे. तर ती मी खांदा कॉलनीत जाऊन येऊपर्यंत तिचा क्लास झाला आणि ती खाली आली. मावशांनो रस्ता सावकाश क्लास करा हो, काय पण होऊ शकतो. काही मावशा एवढ्या घमंडी असतात की आपल्याकडे रागात बघतात. त्यांचं म्हणणं असं आहे की पहिलं त्यांना जाऊ दे, तू थांब, पहिली मीच जाणार. मग ठीक आहे बाबा जावा तुम्ही, त्यांच्याकडून आधी लागता. हे बघा आपण पाहू शकता हा रस्ता असा खराब करून ठेवलेला आहे. तर मित्रांनो, कोण पालिकेमध्ये असेल आपला सबस्क्रायबर तर जरा दखल घ्या, नाहीतर मग एक दिवस माणसे सगळे येतील आणि तुम्हाला टक्कल करून टाकतील. हे बघा ना काय हालत करून टाकले रस्त्याचे, खड्डेच खड्डे. आता कालच तर पाऊस चालू झाला आहे, आता एवढे खड्डे झालेत. मला वाटतं पाऊस संपूपर्यंत विहीर तयार होईल, विहीर. रस्ता पण एकदम छोटा झाला आहे. तर प्लीज जरा दखल घ्यायची. आणि जर रस्ता व्यवस्थित झाला तर तुमचे आमचे उपकार होतील. आणि जी पार्किंग पण आहे, या पार्किंगमुळे पण रस्त्याचा खूप प्रॉब्लेम चाललेला आहे. काय करायचं, इसी काही नाम जिंदगी आहे मेरे बाय. तर मग चला जाऊ आता आपण सायबर कॅफेला. तर फायनली मित्रांनो आपण सायबरमध्ये देखील जाऊन आलो, पण तिथं पण आपलं काम काय व्यवस्थित झालेलं नाही आहे. कारण तिचा एका फोनचा रिचार्ज संपलेला आहे, एका सिमचा.
आणि एकाचा आहे, त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम OTPचा झालेला आहे. आता पहिलं घरी जातो, रिचार्ज करायला बघतो. रिचार्ज केल्याच्या नंतर मग सायबरमध्ये जाऊन ती प्रिंटआउट काढायचा प्रयत्न करतो जर आली असेल तर. आणि आता आपण आलेलो आहे आपल्या नेहमीच्या रस्त्यावर, म्हणजे आपल्या घरच्या रस्त्यावर. तर आपण पाहू शकता की रस्ता एकदम ओला झालेला आहे, पाऊस मस्त चालू आहे आणि क्लायमेट एकदम चिल झालेलं आहे, थंडगार. तर बघू आपण आता लवकरात लवकर प्लॅन करू कुठेतरी जायचा. पहिलं जरा पाऊस जाऊ द्या थोडासा, म्हणजे जाऊ द्या इन द सेन्स पहिलं जे दरी धोंड्या आहे त्याच्यामधली सगळी घाण व्यवस्थित क्लीन होऊ द्या, मग आपण जाऊ त्याच्यामध्ये. आपण यावेळेस आधीच्या पण धबधब्यावर जाऊ आखी फॅमिली, कारण तो पण स्पॉट खूप छान आहे. पाणी वगैरे तिथं पण एक सुंदर पाणी आहे, तिथं एकदम मस्त पाणी आहे आधीला. तिथे पण जाऊ आणि बुशिड्या वगैरे पण आपल्याला फिरायला जायचा प्लॅन आहे. पण आता लगेच नाही, जरासा पाऊस होऊ द्या जरा अजून, कारण व्यवस्थितपणे सगळीकडे पाणी आलं पाहिजे. जी आपली 12 महिन्याची घाण तिथं साचते ती सगळी क्लीन होऊन जाईल. तर चला आता आलो आहे घरी आणि तुम्हाला मी ते गाडीवरती रेडियम टाकलं जे ते पण दाखवतो मित्रांनो. थांबा थोडंसं. तर हे बघा मित्रांनो, आता आपण इथं बनवलेलं आहे रेडियमनी. तर फायनली मित्रांनो आता वाजलेले संध्याकाळचे 5:30 आणि आम्ही लोक पनवेलवरून आले आणि मी डायरेक्ट झोपून गेलो. मला एकदम कंटाळा आला होता. तर आज जे आपल्याला ॲम्ब्युलन्स न्यायची होती आपली सर्व्हिसिंगला, ती काय मला न्यायला झाली नाही, पण ती आपला मित्र येऊन घेऊन गेलेला आहे. तर आज आता थोड्या वेळाने जाऊन आपण आपली दुसरी ॲम्ब्युलन्स आणणार आहोत. आणि आता तर सीन काय, मी तुम्हाला बोललो होतं आपल्याला 2-3 ठिकाणी जायचं होतं सर्व्हिसिंग वगैरेला, तर आपण गेलो नाही. पण तरी पण आपण ही व्हिडिओ आज अपलोड करणार, काय पण काही करून आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे म्हणजे करायचे. हा माझा टार्गेट आहे की डेली एक व्हिडिओ टाकायची म्हणजे टाकायची. त्याच्यासाठी काही करायला लागलं तरी चालणार. म्हणून मी काय विचार केला आता माहिती आहे का, आता आपण मी चाललो आपल्या इथं लोकल खालीच चाललो आहे. जर खाली गेलं आपल्याला आता सीन आपल्याला पाऊस मस्त झालेला आहे, आजूबाजूचं कसं काय दिसतंय तर मी तुम्हाला ते दाखवायचा प्रयत्न करतो. स्टे ट्यून गाईस. एन्व्हायरमेंट पाहू शकतो आपल्या ग्राउंडचा कसा एकदम कडक आहे आणि पोरं रेनी सीझन क्रिकेटची प्रॅक्टिस करतात. आणि मी तुम्हाला जे काल डोंगर दाखवलेले ते आज जरा पण दिसत नाही आहे, एक फक्त बॉर्डर लाईन दिसते, कारण सगळं क्लायमेट कसा फॉगी आहे, एकदम फॉग जास्त आहे. आणि हे आपले शूटर थांबलेले तिथं, हे सर्व शूटर आपले आहेत. आणि तिकडं आमचा डॅशिंग बाबू फोटो सेशन करतोय. कसला हसलाय. अगं बाई पोरगं लाजलं, पोरगी नाही बघायची ना, काढ ना फोटो मग. मित्रांनो तुम्ही पाहू शकता आमची DC कसली हार्ड आहे आज. आज ये चप्पल आहे बाय रावसवाली, पॅन्ट आहे ब्राऊनवाली, शर्ट आहे आणि पार्टीवेअर घातलं भाऊने आपल्या, आणि ॲस्थेटिक फोटो काढतोय. आणि कपाळाला लावलेला आहे टिका, हातामध्ये टॉमी हाय फ्लायरची घडी आहे. आणि हा आपला कॅमेरामॅन आहे. आणि क्रिकेटची प्रॅक्टिस मस्तपैकी चालू आहे पोरांची. आणि हा तुमचा भाऊ स्वतः एकदम कडकमध्ये, लाल भडकमध्ये. आणि मित्रांनो काय तुम्हाला सांगू, हा आमचा गुंड्या आहे, हा खूप मारतो कॉलेजच्या दांड्या. तर आता आपण असंच टाईमपास करणार आहोत, व्लॉग कंप्लीट करायचा आहे. आणि मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता एक सनलाईटची शॅडो काय भारी निघलेली. कॅमेरा जस्टिफाय करतो नाही करतो तेवढं आपल्याला काही सांगता येत नाही मित्रांनो, कारण कसं आहे क्लायमेट सध्या एकदम डार्क आहे, फॉगी क्लायमेट एकदम. तर चला आता आपण जाऊ कुठेतरी फिरायला, तर आपली व्हिडिओ आपण कंटिन्यूस ठेवणार आहोत. मित्रांनो जाम दमलो आहे, खाली मित्रांसोबत टाईमपास केला, क्रिकेटचं प्रॅक्टिस चालू आहे, तिथं थांबलो जरा वेळ. आणि आता आलेलो आहे परत घरी, कारण खाली थांबून वैताग आला. बऱ्याच दिवसांनी ग्राउंडमध्ये गेलो, तर आता जस्ट आलो आहे घरी. तर मला असं वाटतं की आपण आजच्या व्हिडिओला इथंच एंड करावा, कारण मला पण एकदम दम लागला. आता मी जरा फ्रेश होतो, चाय वगैरे पितो, त्याच्यानंतर बघतो कुठं जायचं असेल काय. पण आजच्या व्हिडिओला आपण इथंच एंड करू. तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं प्लीज मला एक कमेंट करून नक्की सांगा गाईज. आणि कसं आहे माहिती आहे का, तुम्ही जेव्हा लाईक शेअर कमेंट करता तेव्हा अशी एक मोटिवेशन भेटते की नाही आपण अजून काहीतरी चांगलं बनवलं पाहिजे, आपण जे करतो ते काम बरोबर आहे, प्रॉपर आहे, ग्रो करतो आहे आपण हळूहळू. तर तुमचे जे पण मित्र असतील त्यांना पण आपली लिंक फॉरवर्ड करा, त्यांना पण सांगा की चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जास्त काय बोलत नाही, तर भेटूया आपण चांगल्या पुढच्या व्लॉगमध्ये. ह्याच्या पुढचा व्लॉग ह्याच्यापेक्षाही चांगला असेल ही माझी गॅरंटी आहे. आणि आता सुरू झालेला आहे पावसाळा, तर आता फिरायचा सेशन पण चालू होणार आपला. कंटिन्यू आपण फिरणार, जिकडे जिकडे आपल्याला जायला जमेल, जिथपर्यंत आपण जाऊ शकतो तिथपर्यंत आपण जाणार.
तर मित्रांनो, लाईक करायला, कमेंट करायला विसरू नका. तर मग गाईज भेटूया परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, राईट सेफ, स्टे सेफ, बाय गाईज.